मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अपना गाईड या आपल्या युट्यूब चॅनलवर. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण या युट्यूब चॅनलवर म्हणजे अपना गाईड या आपल्या युट्यूब चॅनलवर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 साठी म्हणजे जी येणारी प्रवेश परीक्षा राहील याच्यासाठी पूर्णच्या पूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. आणि त्यासाठीच आपण जे मागच्या क्लासमध्ये सुरुवात केली होती आणि त्या मागच्या क्लासमध्ये आपण संख्या आणि स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे दोन टॉपिक म्हणजे हे दोन घटक कंप्लीट केले, पूर्ण केले. त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आपण घेतली. पण आता ते नेमके त्याच्याबद्दल प्रश्न कसे येतात परीक्षेत, ते प्रश्न आल्यानंतर आपण ते कसे सोडवणार ते आपण आजच्या क्लासमध्ये पाहणार आहेत. म्हणजे स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि संख्या या घटकावर जेवढे काही प्रश्न तुम्हाला आलेले आहेत, येऊ शकतात, असे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहेत. चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला अर्ध्या बोर्डवर म्हणजे या साईडला क्वेश्चन दिसल आणि या साईडला आपण त्याला कंप्लीट करणार म्हणजे त्याला सॉल्व्ह करणार कशा पद्धतीने आपण ते सोडू शकतो ते. तर त्याच्यात तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिला प्रश्न तुम्हाला दिसत आहे आणि पहिला प्रश्न तुम्हाला काय विचारला, तर इथे तुम्हाला पहिला प्रश्न दिसतो. त्या पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की 7 अंकाची मोठ्यात मोठी संख्या आणि 3 अंकाची मोठ्यात मोठी संख्या याच्यात फरक किती. आता आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तर काल आपण पाहिलाच नाही की नेमकं मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या कशी ओळखायची. तर मग सर्वात पहिले आपल्याला माहिती असतं की 0 पासून 9 पर्यंत अंक असतात आणि ते त्या 9 अंकापासूनच सर्व संख्या बनतात. म्हणजे जर आपण घेतलं की 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे जे 10 अंक येतात, त्या 10 अंकापासूनच कोणती पण संख्या बनणार. ती 2 अंकाची असो, 3 अंकाची असो. मग हे 9 अंक आपल्याला माहिती पाहिजे. तर त्या 9 अंकात आता तुम्हाला जर विचारलं की मोठ्यात मोठा अंक कोणता, तर मोठ्यात मोठा अंक तुम्ही सांगू शकता की मोठ्यात मोठा तर इथे 9 दिसायला. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं की लहानात लहान अंक कोणता, तर लहानात लहान तर या ठिकाणी 0 दिसायला. पण मग होतं काय की आपल्याला या ठिकाणी आता जर प्रश्न बघितला तुम्ही, तर प्रश्नात काय विचारलेलं आहे की 7 अंकाची मोठ्यात मोठी संख्या. मग 7 अंकाची अशी मोठ्यात मोठी संख्या सांगा की जी बनू शकते या अंकापासून. मग सर्वात मोठा अंक कोणता घेतला? 9. आता हे तर नाही सांगितलं आपल्याला की 9 हा एकदाच घ्या. मग आपण 9 दोनदा घेऊ शकतो, 9 तीनदा घेऊ शकतो, 9 चारदा घेऊ शकतो, 5, 6 आणि 7. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 अंकाची झाली मोठ्यात मोठी संख्या. आता तेच आपल्याला विचारलं की नंतर 3 अंकाची मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी कधी पण विचारलं तर आपण घेणार कोणता? 9 हाच अंक घेणार. कारण तो सर्वात मोठा आहे. मग किती अंकाची विचारली? 3 अंकाची. तर 3 अंक आपण कुठं करणार? या ठिकाणी 1, 2 आणि 3. आता याची विचारली वजाबाकी. काय विचारले असेल? फरक. फरक म्हणजेच काय? वजाबाकी. या ठिकाणी तुम्हाला फरक विचारू शकतात किंवा मग तफावत विचारू शकतात. नवोदयमध्ये सहसा फरक न देतात ते काय देतात? तफावत शब्द देतात की या दोन्ही याच्यात तफावत कितीची आहे. तर तफावत काढायची म्हणजे आपल्याला फरक काढायचा. मग फरक किती येईल? 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0. त्याच्यानंतर आता 9च्या खाली काय नाही तर 9, 9च्या खाली काहीच नाही तर 9, 9च्या खाली काहीच नाही तर 9, 9च्या खाली काहीच नाही तर 9. हे आलं याचं उत्तर. मग याचं आता हे किती झालं तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता अजून एक गोष्ट माहिती पाहिजे ती म्हणजे हा जो अंक असतो तो असतो एकक स्थानचा. हा जो असतो तो असतो दशक स्थानचा, शतक, हजार, 10,000, लाख आणि 10 लाख किंवा लक्ष आणि 10 लक्ष. मग हे किती झाले? 99 लाख 99 हजार. 99 लाख 99 हजार ही झाली संख्या. हे झालं आपलं उत्तर. मग त्याच्याबरोबर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं आपलं. कसं काढलं? मोठ्यात मोठ्यात अंक घेतले आणि लहानात मोठ्यात मोठी 3 अंकाची संख्या घेतली. मग तुम्हाला किती अंकाची विचारलो? 1 अंकाची मोठ्यात मोठी संख्या 9, 2 अंकाची मोठ्यात मोठी संख्या 99, 3 अंकाची मोठ्यात मोठी संख्या 999, 4 अंकाची मोठ्यात मोठी संख्या 9,999, 5 अंकाची 6 अंकाची किती काढायची? तर तुम्ही काय करणार? फक्त 9 9 वाढवत जाणार. हे झालं तुमचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न. आता दुसरा प्रश्न पण काय दिलेला आहे? याच पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे. त्याच्यात तुम्हाला विचारलं 5 अंकाची मोठ्यात मोठी संख्या व 2 अंकाची लहानात लहान संख्या. आता या ठिकाणी तुम्हाला महत्वाचं काय की मागच्या प्रश्नात विचारलं होतं दोन्ही मोठ्यात मोठ्या विचारलं होतं, तुम्ही 9 9 घेतले, उत्तर काढलं. या ठिकाणी विचारलं 5 अंकाची मोठ्यात मोठी संख्या. तिथं तुम्ही काढू शकता. कशी? 1, 2, 3, 4, 5 झाली मोठ्यात मोठी संख्या. लहानात लहान संख्या विचारली ती सुद्धा किती अंकाची? फक्त 2 अंकाची. आता लहानात लहान आहे 0. मग हे झालं 0 आणि 0 हे आलं याचं उत्तर. असं काढणार का? असं काढणार ना. तुम्ही असंच काढणार. पण जर आता तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर हे किती येतं? आता हे 0 0 म्हणजे किती येतं? सांगू शकता का तुम्ही? ही संख्याच बनली नाही. मग संख्या बनण्यासाठी कधी पण 0 सुरुवातीला येत नाही. मग 0च्या जागी आपल्याला काय करावं लागतं? जर मग 0 पेक्षा थोडासा मोठा कोण असतो? म्हणजे 0 कधीच एकटा येत नाही. 0 काय करतो? कधीच एकटा येत नाही. तो येऊ शकत नाही. कारण तो एकटा आला तर त्याला कोणी किंमत देत नाही. त्याला कोणी घेत नाही.
मग एकटा आला त्याला कोणी किंमत देत नाही, त्याच्यामुळे तो नेहमी त्याच्या एका भावासोबत येतो. कोणासोबत? त्याचा एक भाऊ येईल. कोणी? एक भाऊ येईल. कोणी? एक भाऊ येईल त्याचा, त्याच्यासोबतच तो येणार. मग त्याच्यासोबत येणार म्हणजे 2 अंक विचारले आपल्याला, तर 1 येणार इथं आणि 0 येणार इथं. कसं? 0 सुरुवातीला येऊ शकत नाही, कारण ही संख्याच बनत नाही. मग एक अंकी जर संख्या बनवायची असेल तर तुम्ही म्हणू शकता सर्वात लहान एक अंकी संख्या 0 राहील का? राहू शकत नाही. मग सर्वात छोटी, सर्वात लहान एक अंकी संख्या जर विचारली तर ती राहणार 1. सर्वात छोटी 2 अंकी संख्या विचारली तर ती राहणार 10. सर्वात लहान 3 अंकी संख्या विचारली तर ती राहणार 100. सर्वात लहान 4 अंकी संख्या विचारली तर ती राहणार 1000. 5 अंकी, 6 अंकी किती विचारू तुम्ही काय करणार? सुरुवातीला 1 घेणार, त्याच्यासोबतच 0 येणार. 0 तसा एकटा येऊ शकत नाही, कारण त्याला काही किंमतच नाही. मग त्याला किंमतच नाही तर त्याच्यासोबत नेहमी एक त्याचा भाऊ येतो. त्याचा एक भाऊ कोणता? त्याचा एक भाऊ म्हणजे एकच भाऊ. एक येणार, नंतर 0 येणार. मग तुम्ही किती मोठी बनवा तिला, त्याच्यानंतर 0 किती येऊ शकतात, पण सुरुवातीला 1 येऊ शकत नाही. मग येऊ शकत नाही तर या ठिकाणी किती राहणार? लहानात लहान 2 अंकी संख्या ती म्हणजेच 10. तर लहानात लहान बी समजली, मोठ्यात मोठी पण समजली. आता याच्यावर कसाही प्रश्न आला तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. आणि प्रत्येक प्रश्न द्या फक्त याच्यावरून कमीत कमी 2 प्रश्न विचारले जातात फक्त याच्यावरून, की लहानात लहान आणि मोठ्यात मोठी याच्यातला फरक, याची बेरीज, फक्त याच्यावरून तुम्हाला विचारल्या जातात 2 प्रश्न. त्याच्यानंतर या ठिकाणी 9तून 0 गेले 9, 9तून 1 गेला 8, जशी 9ची 9, 9 आणि 9 हा झाला याच्यातला फरक. किती झाला पहा? एकक स्थानचा अंक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 म्हणजे 99,989. 99,989. हे तुम्हाला अंकात दिलेलं असतं तर अक्षरात सुद्धा लिहायला सांगतात, की अक्षरात कसं लिहिणार तुम्ही. मग या काय लिहिणार? 99,989 लिहिणार. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? आता अजून याच पद्धतीचा प्रश्न दिला, फक्त थोडासा चेंज करून दिला. मग प्रत्येक प्रश्नात थोडा थोडा चेंज असल्याच्या नंतरच तुम्हाला कळेल की नेमकं अशा पद्धतीच्या प्रश्नाला कसं टॅकल करायचं, तशा पद्धतीच्या प्रश्नाला कसं टॅकल करायचं. इथं काय दिलेलं आहे? आता हे अंक न देता, आता जसं की आपल्याला सांगितलं होतं लहानात लहान अंक, एक अंकी संख्या विचारली तर 1, 2 अंकी विचारली तर 10, नंतर 0 येत जातील. मोठ्यात मोठा तर 9 तर आहेच, कारण 9 ला स्वतःची किंमत आहे, 9 ला कोणाची गरज नाही. त्यामुळे 9च्या अगोदर किंवा नंतर कोणाला दुसऱ्याला ते येऊ देत नाही. त्याच्यानंतर विचारलं काय? 4, 2, 0, 7. 4, 2, 0 आणि 7 हे 4 अंक दिले आणि या सर्व अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत. आता हा प्रश्न दिला तफावत या ठिकाणी कशामुळे? कारण तफावत तुम्हाला सांगितलं होतं कधी कशात येतं? जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारतात की तफावत काढा. मग तफावत काढायची म्हणजे त्याचा फरक काढायचा. हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे 2025 म्हणजे आता जी 18 तारखेला परीक्षा झाली 2025 मध्ये जानेवारी महिन्यात, त्याच परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला होता की 4, 2, 0, 7 याच्यापासून बनणारी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या यातली तफावत म्हणजे फरक काढायचा. मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी काय करणार तुम्ही? सरळ 9, 9, 9, 9 घेणार. पण या ठिकाणी 9 तर दिलेलेच नाही. मग जर 9 दिलेले नाही तुम्ही घेणार कुठून? मग सांगितलं की हेच अंक वापरा. मग सर्वात मोठा अंक 7. मग आता परत 7 7च घेणार का? तर नाही. आपल्याला काय सांगितलं की चारही अंक त्यात वापरायचे. मग सर्वात मोठा अंक आधी घेणार, त्याच्यानंतर 4 घेणार. कारण 4 7 नंतर मोठे कोण आहे? 4. 4 नंतर मोठं कोण आहे? 2. आणि 2 नंतर मोठं कोण आहे? 0. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सोडवणार. याच्यात फरक विचारला आणि विचारलं काय? लहानात लहान संख्या. आता परत लहानात लहान संख्या पण किती अंकी विचारली ते पहा. की लहानात लहान संख्येतील तफावत. पण या ठिकाणी आता काय करायला पाहिजे? अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान 4 अंकी संख्या. 4 अंक दिलेले, 4ही अंक आपल्याला वापरायचे आणि 4ही अंक जर आपल्याला वापरायचे असतील, तर या ठिकाणी आपल्याला खाली सुद्धा किती अंकाची संख्या काढायची? 4च अंक. 1, 2, 3, 4 अंक दिलेले, तर 4च अंक त्या संख्येत सुद्धा आले पाहिजे. मग 4 अंक येण्यासाठी तुम्ही असं लिहिसाल 0, नंतर 2, नंतर 4 आणि नंतर 7. किती अंकाची संख्या दिसायली? 0 इकडे असल्यावर म्हणून किती अंकाची झाली? 3च अंकाची झाली. मग याला आपण असं नाही घेता, याला आपण कशा पद्धतीने घेणार? सर्वात पहिले आपण काय करणार? आता 0 कसा 1 सोबत येत होता, पण या ठिकाणी 1 आहे का? आता या ठिकाणी या ग्रुपमध्ये 1 दिलाच नाही, तर 0 काय केलं? सर्वात त्याच्यानंतरचा मोठा पाहणार कोणी? 1 नाही तर 1 पेक्षा दुसरं कोणी? 2. 2 घेतले, 2च्या नंतर 0 येणार, त्याच्यानंतर 4 येणार आणि नंतर मग 7 येणार. आणि ही झाली लहानात लहान 4 अंकी संख्या या 4 अंकापासून बनलेली. आणि ही झाली मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या या अंकापासून बनलेली. याची काढायची तफावत म्हणजेच फरक. तर 10तून 7 गेले. आता ही वजाबाकी येते ना, येत असेल नसेल तर आता कशी करणार आपण?
इथं 10 0 दिला ना, 0 7 जात नाही. इथं राहतील 2 मधून 1 या ठिकाणी दिला तर इथं किती होतील? इथं होतील 10 आणि इथं किती राहील? 1 राहील. 10 तून 7 गेले 3. इथे 1, 1 मधून 4 जाणार नाही. इथून गेला, इथं झाले 3, इथं झाले 11. 11 तून 4 गेले, या ठिकाणी राहिले 7. 3 मधून 0 जातो 3 आणि 7 मधून 2 गेले 5373. 5373 हे राहणार याचं उत्तर. त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्ही पाहू शकता, हे समजलं असेल. आता विचारलं तुम्हाला एक, कालच्या आपल्या जो आपण मूळ संख्या बघितल्या त्या पाहिल्या होत्या त्याच्यावरच प्रश्न आहे. काय विचारला? कोणती संख्या नेहमी मूळ संख्येचा अवयव असते? अवयव असते म्हणजे त्या संख्येचा गुणक, त्या संख्येला भाग देऊ शकतो अशी संख्या असते. आणि काय विचारलं? कोणत्याही मूळ संख्येचा असा अंक जो की प्रत्येक मूळ संख्येला भाग देऊ शकतो. मूळ संख्या आपण पाहिल्या होत्या. मूळ संख्येत काय सांगितलं होतं? मूळ संख्येला फक्त 1 न भाग जातो आणि स्वतःला भाग जातो. बाकी कोणीच त्याला भाग देऊ शकत नाही. मग याचा अर्थ प्रत्येक मूळ संख्या प्रत्येक मूळ संख्या म्हणजे इथं 2 राहतील, इथं 3 राहतील, इथं 5 राहतील, 7 राहतील, 11 राहतील, कोणती संख्या राहू शकते. मग या 2 ला किती न भाग जातो? 1 न भाग जातो आणि 2 न भाग जातो. या 3 ला 1 न भाग जातो आणि 3 न भाग जातो. या 5 ला 1 न भाग जातो आणि 5 न भाग जातो. या 7 ला 1 न भाग जातो आणि 7 न भाग जातो. या 11 ला 1 न भाग जातो आणि 11 न भाग जातो. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 1 न भाग चालला. प्रत्येक ठिकाणी 1 न भाग चालला. प्रत्येक संख्येला 1 न भाग जातो ना. मग या ठिकाणी प्रत्येक मूळ संख्येला 1 न भाग चालला, तर याचा अर्थ या संख्येचा म्हणजे कोणती संख्या नेहमी मूळ संख्येचा अवयव असते, ते कोणती संख्या असते? तर ती संख्या असती 1 अँड ओन्ली 1. 1 अँड ओन्ली 1. फक्त एक हीच ती संख्या असते. बाकी दुसऱ्या कोणत्या संख्येला मूळ संख्येला भाग जर आपलं भाग देऊ शकत नाही. त्याच्यामुळं याचा जो अवयव राहील तो काय राहील? 1 राहील. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न, काय विचारलं? सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या बघितल्या होत्या, नैसर्गिक संख्या बघितल्या होत्या, पूर्ण संख्या बघितल्या होत्या. सर्वात पहिले कोणत्या बघितल्या होत्या? पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या 1 पासून अनंतपर्यंत. पूर्ण संख्या 0 पासून अनंतपर्यंत. पूर्णांक संख्या 0 च्या पुढे पण 0 च्या मागे भी, 0 के बाद भी और 0 के पहिले भी. 0 च्या नंतर 1, 2, 3, 4, 5, 6 असं करत करत इन्फिनिटी पर्यंत. 0 च्या मागे -1, -2, -3 असं करत करत इन्फिनिटी पर्यंत. आणि याच्यात तुम्हाला मी एक अजून गोष्ट सांगितली होती की याच्यात सर्वात मोठी संख्या तुम्ही सांगू शकत नाही, याच्यात तुम्ही सर्वात लहान संख्या सांगू शकत नाही, पण याच्यात तुम्ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सांगू शकता. ऋण पूर्णांक, ऋण म्हणजेच काय? निगेटिव्ह, मायनस. आणि ऋण पूर्णांक संख्या ती कोणती? 1. सर्वात मोठी. मग तुम्हाला जर मी विचारलं -10 आणि -1 याच्यात मोठं कोण? तर तुम्ही पाहू शकता 1 इथे आणि 10 इकडे कुठेतरी असतात. आणि तुम्हाला एक सांगितलं होतं की इकडे संख्या मोठमोठ्या होत जातात म्हणजे वाढत जातात. या दोघांत मोठं कोण असणार? तर 1 असणार. -100 आणि -200 याच्यात मोठं कोण असणार? आता 100 इथं कुठेतरी असतील आणि 200 त्याच्याही मागे असतील म्हणजे -100 मोठं. आता मी विचारलं 5 आणि -5 त्याच्यात मोठं कोण? तर 5 तर या ठिकाणी राहतील, -5 या ठिकाणी राहतील. बरोबर. 0 आणि -1 याच्यात मोठं कोण? इथंच दिसायला 0 पुढे -1 मागे म्हणजे 0 मोठा. समजलं? तर ह्या झाल्या आपल्या ऋण पूर्णांक संख्या सर्वात मोठी कोणती? तर -1. याचं उत्तर राहणार -1. ऋण 1. त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारला, 1 ते 100 दरम्यान जोडमूळ संख्येच्या जोड्या किती? जोडमूळ संख्या. मूळ संख्या पाहिल्या होत्या, समूळ संख्या पाहिल्या होत्या, त्याच्याच बरोबर जोडमूळ संख्या पण पाहिल्या होत्या. आणि जोडमूळ संख्येत तुम्हाला काय सांगितलं होतं? जोड्या किती? मग मूळ संख्या तुम्हाला माहिती पाहिजे अगोदर. आणि मूळ संख्या माहिती करण्यासाठी काय करा? एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय करा? इथं 2 नाही ना, किती येतील? 4. परत येतील 4, नंतर येतील 2, परत येतील 2, नंतर या ठिकाणी किती येतील? 3, 2, परत 2, त्याच्यानंतर 3, नंतर 2 आणि नंतर 1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 10. हे 10 अंक लक्षात ठेवले. 4, 4, 2, 2, 3, 2, 2, 3, 2, 1. 4, 4, 2, 2, 3, 2, 2, 3, 2, 1. कसं करा? लक्षात ठेवा. नसेल तर 3 नका लक्षात ठेवू, खालच्या 25 लक्षात ठेवा. आपल्याला हे नाही लक्षात ठेवायचं तर गरज खालच्या 25 लक्षात ठेवण्यासाठी हे लक्षात ठेवायला सांगायलो. 4 कशामुळे? कारण याच्यात 4 अंक येतात पहिल्या लाईन मध्ये. कोणकोणते? 2 येतो, 3 येतात, त्याच्यानंतर 5 येतात, त्याच्यानंतर 7 येतात. ह्या झाल्या 4, 1 ते 10 पर्यंत. त्याच्यानंतर 4 अंक कोणते? तर 11 येतात,
अंक म्हणजे आता संख्या 11 येतात, नंतर 13 येतात, नंतर 17 येतात आणि नंतर 19 येतात. 11, 13, 17, 19. त्याच्यानंतर 2 येतात 21 ते 30च्या दरम्यान. 21 तर येणार नाही, कारण 21 आता तुम्हाला एक सांगितलं होतं सर्वात एकमेव याच्यात समसंख्या कोणती असणार आहे? 2. एकमेव समसंख्या 2. बाकीच्या सगळ्या विषम संख्या. मग याच्यानंतर सम अंक, समसंख्या कोणतीच आपण घेणार नाही. मग सर्वात पहिले 21 येतात का? तर 21 येणार नाही. कशामुळे? कारण त्याला 3 आणि 7 भाग जातो, मग 23. 23 आणि 29. 9, 10, 11 याला सुद्धा भाग जात नाही, 29. त्याच्यानंतर परत 2 येतील 31 पासून 40 पर्यंत. कोणकोणत्या? एक तर 31 येईल आणि एक 37 येईल. ह्या झाल्या 2. त्याच्यानंतर 3 येतील कुठून कुठपर्यंत? 41 पासून 50 पर्यंत. मग पहिली तर 41, दुसरी 43 आणि त्याच्यानंतर 47. हे झाल्या 3. त्याच्यानंतर 2च येतील 51 पासून 50 पर्यंत. 51 पासून आता 51 येणार नाही, 53 आणि नंतर 59. 9 आणि 5 14. ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 2. आता 2 कुठून? 61 पासून 70 पर्यंत. 61 येईल आणि एक येईल 67. ह्या झाल्या 2. त्याच्यानंतर 3 येतील 71 पासून 80 पर्यंत. तर एक येईल 71 आणि एक येईल 79. 9 आणि 7 16. त्याच्यानंतर किती? 2 आणि 2 मध्ये किती येतील? आता किती? 81 पासून 90 पर्यंत. या ठिकाणी येतील 83, 89. या ठिकाणी आता शेवटची संख्या किती राहील? 97. किती झाल्या? तर या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 आणि ह्या 9, 19, 20, 21, 22, 23, 24. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. एक संख्या कुठे राहिली? या ठिकाणी एक राहिली. इथे आपण 2च घेतल्या. किती येतात? 71, नंतर 73 आणि त्यानंतर 79. 73 आपली राहिली होती. 7, 8, 9, 10 आणि 8 आणि 8 16. या ठिकाणी काय झालं? 3 संख्या झाल्या. तर याच्यात पहा, सर्वात पहिले आपण काय आपल्याला विचारलं काय होतं? प्रश्न विचारला होता की 1 ते 100च्या दरम्यान जोडमूळ संख्येच्या जोड्या किती? जोडमूळ संख्या म्हणजे काय? अशा 2 मूळ संख्या त्याच्या मधात एकच संख्या आहे. जसं की 2 आणि 3च्या मधात आहे का कोणी? कोणीच नाही, म्हणजे त्याला जोडणारं कोणीच नाही. 3 आणि 5च्या मधात एक संख्या आहे. बरोबर? मग ही झाली एक जोडी. इथे एक असणार ना, 4 असणार. 5 आणि 7च्या मधात एक आहे, कोण? 6. म्हणजे ही झाली दुसरी. त्याच्यानंतर 7 नंतर 8, 9 यायला पाहिजे होते, पण नाही. 11च्या नंतर 12 आणि 13 इथे एक येईल. 13 नंतर 14 आणि 15 तर इथं 17 येते. 17 नंतर 18 आणि 19 इथे एक येईल. त्याच्यानंतर 19 नंतर 23 नाही, 23 नंतर 29 नाही, 29च्या नंतर 31, 29च्या नंतर 30 आणि 31. म्हणजे या ठिकाणी एक संख्या येईल. 30 नंतर 31 आली. 31 नंतर 37च्या मधात एक नाही, 37च्या 40च्या मधात एक नाही. 41 आणि 42 या ठिकाणी एक येईल. नंतर 43 येतील. 43च्या नंतर एक सोडून 47 येतात का? तर नाही. 47च्या नंतर एक सोडून 53 येत नाही. 53च्या नंतर एक सोडून 59 येत नाही. 59च्या नंतर 60 सोडून 61 येतात. बरोबर? मग 61च्या नंतर 67 एक सोडून नाही. 67च्या नंतर 71 एकचा फरक नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी 71 आणि 73, 72 येतील आणि 73. एक संख्या या ठिकाणी येईल. जोडमूळ म्हणजे ही संख्या काय? जोडी आहे. जोडमूळ संख्येची जोडी. त्याच्यानंतर 73 आणि 79 नाही, 79 आणि 83 नाही, 83 आणि 89 नाही, 89 आणि 97 नाही. किती संख्या व्हायला? या ठिकाणी ही एक जोडी, ही एक जोडी झाल्या 2. त्याच्यानंतर ही झाले 3 आणि ह्या झाल्या 4. त्याच्यानंतर ह्या झाल्या 5 आणि हे झाल्या 6 आणि ही झाली 7. एक अजून राहिली आपली. अजून कोणती राहिली? 17, 18, 19 ही इथं राहिली. 17 आणि 19 किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती येतील? जोड्या येतील 8. 8 जोड्या या ठिकाणी येतील. कोणकोणत्या ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. नसतील तर मूळ संख्या जरी असल्या माहिती तर तुम्ही त्या मूळ संख्येवरून काढू शकता. मूळ संख्या माहित पाहिजेत. मूळ संख्येवरून तुम्हाला प्रश्न प्रत्येक परीक्षेत विचारला जातो. त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे? त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलं? कोणत्याही अंकाची पुनरुक्ती न करता प्रश्न दिलेला आहे, कोणत्याही अंकाची पुनरुक्ती न करता. आता पुनरुक्ती न करता म्हणजे त्याला परत न घेता, त्याचे रिपिटेशन न करता, कोणत्याही अंकाची पुनरुक्ती न करता 2, 9, 7, 1, 0, 2, 9, 7, 1 आणि 0
या अंकाचा उपयोग करून काय करायचं, या अंकांचा उपयोग करून आलेली कमाल विषम संख्या, कमाल 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 म्हणजेच काय, कमाल म्हणजेच मोठी किंवा मग जास्त, हे दोन शब्द याच्यात लक्षात ठेवा. कमाल म्हणजे मोठी किंवा जास्त, आणि किमान, किमान किमान म्हणजेच काय, लहान किंवा मग कमी, लहान किंवा मग कमी. त्या दोन शब्द याच्यात माहिती पाहिजे. मोठ्यात मोठी विचारलं त्या ठिकाणी कमाल विचारू शकतात, लहान लहान किंवा कमी विचारलं तर किमान विचारू शकतात. किमान म्हणजेच लहान असणार. तर याच्यात विचारलं तुम्हाला या अंकाचा उपयोग करून आलेली कमाल विषम संख्या विचारायची सांगितली. कमाल आणि विषम. आता सम माहिती तुम्हाला, समच्या एकक स्थानी, समच्या एकक स्थानी काय असतात, समसंख्येच्या एकक स्थानी असतो 0, 2, 4, 6, 8. आणि विषमच्या एकक स्थानी काय असतो, विषमच्या एकक स्थानी असतो 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. त्या संख्या होतात विषम, आणि ज्याच्या एकक स्थानी हे अंक असतील त्या होतात सम. तुम्हाला हे अंक वापरायचे आणि विचारलं कमाल संख्या काढायची, पण विषम. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. सर्वात पहिले कमाल संख्या आपण याची बनवू. कमाल संख्या काय होईल, सर्वात मोठा. मोठ्यात मोठी संख्या बनवायला सांगितले ना, मागच्या ह्याच्यात सांगितलं तर मोठ्यात मोठी संख्या कशी बनवायची, कशी बनवणार तुम्ही, सर्वात मोठा अंक आधी घेणार 9 घेणार, त्याच्यानंतरचा अंक 7 घेणार, त्याच्यानंतरचा अंक 2 घेणार, त्याच्यानंतरचा अंक किती येईल, 2 येईल, त्याच्यानंतर 1 येईल आणि नंतर 0 येईल. ही झाली मोठ्यात मोठी संख्या. पण आपल्याला अजून एक विचारलं की ती विषम असली पाहिजे. ही विषम आहे का, एकच स्थानी कोणी 0 आहे म्हणजे ही समज आली. मग ही जर समज आली असेल तर याच्यापेक्षा आता थोडीशी छोटी पण ती कोणती, विषम असली पाहिजे, आणि ती हेच अंक वापरून असली पाहिजे. मग या ठिकाणी 9 तर असणार, 7 पण असणार, 2 पण असणार. मग या ठिकाणी आपण 0 इकडे घेऊन 1 या ठिकाणी जर घेतला तर हे होतं आपलं अँसर. कसं झालं, 0 मागे घेतला ना, एकक स्थानी घेतला, एकक स्थानी घेतल्यामुळे काय झालं, ही झाली विषम संख्या. आता तुम्ही म्हणू शकता इथे 9 पण घेऊ शकत होतो, पण 9 जर इथे घेतली असती तर ही संख्या 7 न सुरू झाली असती, म्हणजेच याचं उत्तर जे आलं असतं ते 72,000 पासून आलं असतं, जे की लहान झाली असती 97,000 पेक्षा. मग यापेक्षा 9 न घेता आपण काय घेऊ शकतो, असा लहान लहान अंक जो की विषम आहे आणि शेवटला आहे. मग ती आहे 1. हे झालं आपलं याचं उत्तर. समजलं असेल, नसेल समजलं कमेंट करून सांगा. थोडा शिकवणार आहे मी, ते कमेंट मध्ये सांगेल की कसं आलं. त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, आणि हा जो प्रश्न तुम्हाला विचारला होता ना, 2 आकडे असलेली सर्वात, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला, 2 आकडे असलेली सर्वात मोठी मूळ संख्या कोणती. मूळ संख्या नेमक्याच बघितल्या होत्या, आणि मूळ संख्येत तुम्हाला सर्वात लहान मूळ संख्येतून प्रश्न काय काय विचारतात. एकूण मूळ संख्या 25. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न, सर्वात लहान मूळ संख्या 2. एकमेव सममूळ संख्या जी की समपणे आणि मूळपणे ती म्हणजेच 2. त्याच्यानंतर सर्वात मोठी एक अंकी संख्या किती असणार, 7. सर्वात मोठी एक अंकी संख्या 7. सर्वात लहान 2 अंकी संख्या किती असणार, 2 अंकी संख्या सर्वात लहान 11. सर्वात मोठी 2 अंकी संख्या, तेच आपल्याला प्रश्नात विचारलं, आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या किती राहील, 97. दिलं होतं ना आताच 97, लास्टला होतं इथं कुठेतरी या ठिकाणी. 97 काय होते, सर्वात मोठे 2 अंकी संख्या. एक अंक 2 अंक, एकक आणि दशक स्थानचा अंक 97, आणि हीच होती मूळ संख्या. तुम्ही म्हणसाल 2 अंकी मोठी संख्या तर 99 येईल. पण ही 2 अंकी संख्या सर्वात मोठी आहे 99. पण आपल्याला विचारलं मूळ असली पाहिजे, मग मूळ कोणती आहे, ही. सर्वात मोठी जरी ही असेल तरी हे उत्तर नसताना आपली मूळ सर्वात मोठी ही असणार. त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यात विचारलं 1, 2, 3, 5 आणि 0. 1, 2, 3, 5 आणि 0. 1, 2, 3, 5 आणि 0. या अंकाचा उपयोग या संख्या एकदाच वापरून, आणि ही जो मागचा प्रश्न झाला होता आता एक सर्वात मोठी मूळ संख्या जी विचारली होती, हा प्रश्न तुम्हाला विचारला होता 2012 मध्ये, 2012च्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत. आणि आताचा जो प्रश्न दिलेला आहे 1, 2, 3, 5 आणि 0, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 2012 मध्ये विचारला होता, आणि याच्यात विचारलं होतं ही अंक एकदाच वापरून बनलेली सर्वात लहान 5 अंकी विषम संख्या. मागचा प्रश्न होता तसाच हा प्रश्न आहे, आणि याचं उत्तर तुम्ही सांगायचं. काय करायचं, कमेंट मध्ये याचं उत्तर सांगायचं की हे अंक वापरून लहानात लहान संख्या पण कोणती विषम कशी बनवल्या जाईल त्याचं उत्तर तुम्ही सांगा. हे प्रश्न तुमच्यासाठी WHW होमवर्क. आन्सर इन कमेंट. आन्सर इन कमेंट.
याचं उत्तर सांगायचं कमेंट मध्ये. त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्येची बेरीज. नैसर्गिक संख्या माहिती आहे, नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होती? निसर्गातल्या वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतो त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात आणि त्या संख्येची सुरुवात होती 1 पासून. मग 1 पासून सुरुवात होती आणि अशा विचारलं तुम्हाला की पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्या विचारल्या. विषम संख्या म्हणजे पहिली असणार 1, दुसरी असणार 3, नंतरची असणार 5, नंतरची असणार 7, नंतर 9, नंतर 11, नंतर 13, नंतर 15, नंतर 17, नंतर 19. किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 झाल्या पहिल्या 10 नैसर्गिक संख्या, पण कोणत्या? विषम. याची करायची बेरीज. बेरीज कशी करायची? 1 आणि 3, 4 आणि 5, 9 आणि 7 असं करत नाही बसायचं. आपण जरासा दिमाग जर लावला तर इथे 19 येतं, म्हणजे याला 1 कमी आहे. मग हे 19 आणि हे 1 झाले किती? 20, अधिक हे 17 आणि हे 3 झाले किती? 20, हे 15 आणि हे 5 झाले किती? 20, हे 13 आणि हे 7 झाले किती? 20, हे 11 आणि हे 9 झाले किती? 20. आणि याचं उत्तर किती? 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 1 0 म्हणजे 100. हे झालं याचं उत्तर. कशा पद्धतीने केलं? 100 राहणार आपलं त्याचं उत्तर. त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे 137.234. आता आला आपलं स्थानिक आणि दर्शनी किंमतचे प्रश्न. दोन टॉपिक आपण काल कंप्लीट केले होते. स्थानिक आणि दर्शनी किंमत पण आपण काल बघितली, एकदम सोपं होतं. त्याच्या स्थानावरून जी किंमत आपल्याला कळेल ती स्थानिक किंमत, आणि त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर तो अंक जो दिसत ती त्याची दर्शनी किंमत. इथे विचारलं तुम्हाला स्थानिक किंमत विचारली 137 पॉईंटच्या नंतर 234. आता पॉईंटचं काल पाहिलं नाही आपण, मग आज पाहू. जे काल नाही पाहिलं ते आज पाहू. त्याच्यात काय विचारलं? 3 या अंकाची. मग 3 तर या ठिकाणी पण दिलेले, 3 या ठिकाणी पण दिलेले. हेच व्हॅल्यू तुम्हाला विचारली. दर्शनी किंमत तुम्ही काय सांगणार? 3 ची. स्थानिक किंमत सांगू शकता का? सांगू शकता. आता सांगू शकता. 3च्या नंतर पॉईंट आहे आणि याच्या नंतर ही जी संख्या असती पूर्ण असती, अपूर्ण असती. पूर्णांक अपूर्णांक संख्या असते, म्हणजे ही मायनस मध्ये असते, 0 पेक्षा लहान असते. कारण एक पॉईंट इथे आहे ना, पॉईंटच्या नंतरचे अंक 0 पेक्षाही लहान. जसे की आपण ती नंबर सिरीज पाहिली होती. नंबर लाईन 0च्या नंतर 1 2 3 आणि माग -1 -2. तर 0 पेक्षा हे पॉईंट मध्ये समजायचं 0 आणि पॉईंटच्या समोरचे जे अंक आहेत ते असणार प्लस मध्ये, म्हणजे समोर 137 पुढं आणि 234 माग. मग याची जर किंमत तुम्ही काढली तर याची किंमत किती असणार? 3. 3च्या समोर किती अंक आहे? एकच अंक आहे, 0. पॉईंट पर्यंत एकच अंक आहे. एवढं जर तुम्ही लपवलं तर किती पॉईंट आहे? 3च्या नंतर एकच आहे. मग या ठिकाणी आपण इथं 30 घेतले. पॉईंट दिला, पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत? 1 2 3 असेही तुम्ही करू शकता. याला पॉईंटच्या नंतर अंक देऊन गेले, हे किती झाले? 30च झाले. पण आता इथं कसं करणार? पॉईंट आहे, पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या. पॉईंटच्या मागे एखादा 1 2 किती शून्य दिले तुम्ही, काही घेणं देणं नाही, आणि ते शून्याच्या लहान व्हायचे, शून्यपेक्षा. पॉईंटच्या मागे जेवढे अंक आहेत तेवढे आपण शून्य घेतले. समोर किती येतं? 2 येतं. मग 2च्या जागी आपण काय घेणार? शून्य घेणार. 3 3 जशाल तसे 4च्या जागी शून्य घेणार. आता 3च घेतले, बाकीचे शून्य काऊन घेतले? कारण आपल्याला किंमत काढायची 3ची, बाकीच्याची काढायची नाही. मग बाकीच्याची काढायची नाही म्हणून ते घेतले नाही, त्याच्या जागी शून्य घेतले. मग 0 0 0 10 तून 3 गेले. आता कसं करणार? आता या ठिकाणी तर 0 आहे. आता वजाबाकी पण इथे शिका. कसं? 0 आहे, 0 तून 3 जात नाही. 0 कोणाकडून घेणार? शेजाऱ्याकडून घेणार. तुमच्याजवळ जर काही नसलं तुम्ही काय करता? शेजाऱ्याकडे जाताना आणता. मग तसंच याच्याकडे काही नाही याला मारण्यासाठी, म्हणजे याच्याकडे तेवढी ताकद नाही की तू याला मारू शकत. मग याच्याकडे जर ताकद नसेल तर तो ताकद कोणाकडून घेणार? शेजाऱ्याकडून. त्याच्याकडे पण नाही बिचाऱ्याकडे, तो काय होणार? थांब मी दुसऱ्याकडून घेऊन देतो. मग तो याच्याकडे मला जाणार, याच्याकडे पण नाही होणार, थांबता. मग आपल्या शेजारी एक जण आहे, त्याच्याकडे जास्त येतं, त्याच्याकडून घेतो. मग हा याला देणार, हा याला देणार, हा याला देणार, म्हणजे या ठिकाणी होणार 10. मग या ठिकाणी किती राहतील? 7. 10 तून 3 गेले 7. आता याने याच्याकडून घेतला होता ना, मग याच्याकडे किती राहिले होते? 10 राहिले होते. पण आता तर याने 1 दिला. मग 10 झाल्याच्या नंतर याच्याकडे राहतील फक्त 9, म्हणजे इथे किती झाले? 9. पॉईंट दिला. यानं याच्याकडून घेतला होता 3 कडून, याच्याकडे झाले होते 10, पण याला 1 दिला, राहिले 9. इथं सुद्धा येतील 9. आता यानं याला दिल्याच्या नंतर इथे राहिले किती? 2, म्हणजे 29.970. हे जाणार याचं करेक्ट उत्तर. 29.970. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे? सांगितलं, समजलंय? पॉईंटच्या नंतर 0 पेक्षा लहान संख्या, पॉईंटच्या नंतर मोठ्या संख्या. पॉईंटच्या खाली पॉईंट घेणार प्रत्येक वेळेस. मग प्रत्येक वेळेस पॉईंटच्या खाली पॉईंट घेतल्याच्या नंतर आपण त्याची बेरीज आणि वजाबाकी सोप्या पद्धतीने करू शकतो. त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, अशाच पद्धतीचा एक प्रश्न दिलेला आहे. काय सांगितलं? 67.67.8659
त्याच्यात विचारलं 9 या अंकाची स्थानिक किंमत, 9 या अंकाची स्थानिक किंमत किती राहील? 9 ची स्थानिक किंमत किती राहील? तर 9 ची स्थानिक नऊची जर तर नऊची जर स्थानिक किंमत काढायची तर या नऊची स्थानिक किंमत कशी काढणार आपण? एक पॉईंट आहे, 0 पॉईंट, पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत? 1 2 3 आणि या ठिकाणी किती आहे? 9. आता छेदात कोण नसतं म्हणजे 1 असतो, हे लक्षात ठेवायचं. जर कधी पण अंश आणि छेद दिलेला नसेल तर त्याच्या छेदात नेहमी कोण असतं? 1 असतोच. मग आता या ठिकाणी 1 दिलेला आहे, याची स्थानिक किंमत ही सुद्धा असू शकते 0.0009, ही पण असू शकते, म्हणजे ते पण उत्तर जर असेल तर ते देणार तुम्ही. पण कधी कधी काय होतं की याला पॉवर मध्ये देतात, पॉवर म्हणजे घातांकामध्ये. घातांकात कसं देणार पहा, या ठिकाणी किती आहे? पॉईंटच्या नंतर किती येतं? तर या ठिकाणी आपण याची किंमत अशी लिहू शकतो, 9 into 10 to the power मायनस 1 2 3 4 मायनस 4, असं सुद्धा याला लिहू शकतो. आणि हेच उत्तर असं, अशा पद्धतीचं उत्तर तुम्हाला या प्रश्नात होऊ शकतं, विचारतील. काय केलं? पॉईंट आहे, पॉईंटच्या नंतर तुम्हाला सांगितलं की काय असतं? निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह असतात म्हणजे काय? 0 पेक्षा लहान असतात. मग 0 पेक्षा लहान म्हणजे 10 आणि त्याच्या पॉवर मध्ये -4. आणि हे जर का मी असं लिहिलं की 9 into 10 to the power 4, तर याचा अर्थ काय? 9 आणि 9 वर 1 2 3 4 शून्य. आणि याचा अर्थ काय? याचा अर्थ 0.0009. पॉईंटच्या नंतर 4 अंक इथं पण आहेत, पण या ठिकाणी आता पॉईंटच नाही. मग या ठिकाणी आपण आता अशा पद्धतीनं याचं उत्तर काढणार. आता हेच उत्तर या ठिकाणी आलेले आहे आणि हेच आपण पॉवर मध्ये लिहिलं. पण हे आता आलं कसं ते जर पाहत असेल तर आपण काय करू शकतो? याला अशा पद्धतीनं याला जर सोडवलं, हे पहा, तुम्हाला काय सांगितलं? छेदात कोण नसतं म्हणजे 1 असतो. मग 1 जर या ठिकाणी असतो तर आता या ठिकाणी पॉईंट आहे, या पॉईंटला काढून इथं जर दिलं तर 1 0 खाली वाढवायचा. या पॉईंटला इथून काढून इथं जर दिलं तर या ठिकाणी 1 0 वाढवायचा. हाच पॉईंट एक घर अजून पुढे गेला तर या ठिकाणी 0 वाढवायचा. आणि याच ठिकाणाहून पॉईंट जर या ठिकाणी गेला तर अजून 1 0 वाढवायचा. किती झाले पहा? 1 2 3 आणि 4. आणि वर किती राहिले? वर आता 0 अजून आहे म्हणजे काहीच नाही, म्हणजे याचा अर्थ इथं किती राहिले? 9 छेदात 1 2 3 4. आणि याला आपण कसं लिहितो? यालाच आपण लिहितो 9 into 10 to the power -4. आता -4 काहून? कारण ते खाली येतं. जर ते वर असते तर डायरेक्ट 4 लिहिलं असतं, म्हणजे 9 1 2 3 4. असं जर लिहिलं असतं तर डायरेक्ट 4 लिहिलं असतं, म्हणजे 9 into 10 to the power 4 हे झालं. पण हे खाली 1000 आहेत, म्हणजे एकक दशक क्षेत्र 1000, 10,000 इथं खाली येतं. मग हे 10,000 जर खाली असतील तर याचा -4 राहणार, आणि या ठिकाणी जर समोर असतील तर ते +4 राहणार. समजलं असेल? काय केलं? खाली असल्यामुळे इथं -4 असणार, म्हणजे हेच अशा पद्धतीचं उत्तर या ठिकाणी असतं. किंवा मग याला जर द्यायचं असतं ते असं पण देऊ शकले असते, 0.0009 असं पण देऊ शकतात. त्याच्यानंतर जसं उत्तर विचारलं तशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर देणार. मग त्याच्यानंतरचा विचारला, हा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? याच्यावर दिलेला आहे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. 89 389.478, 478. आणि उजवीकडील 8ची स्थानिक किंमत. उजवीकडील म्हणजे याच आहे. आता कधी अशा पद्धतीने आपल्याला संख्या दिलेल्या असतात, इकडची साईड असते आपल्या उजव्या हाताकडून जे आपण येतो, तर उजव्या हाताकडची साईड असणार कोणती? उजवी. आणि डाव्या हाताकडची साईड असणार डावी. मग तुम्हाला विचारलं या उजव्या हाताच्या साईडचा जो 8 आहे, या 8ची किंमत ही डावीकडील 8च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? किती पट आहे म्हणजे याची किंमत किती पट आहे? मग हे 8 लिहिणार आपण वर आणि हे 8 लिहिणार खाली. पण या 8च्या नंतर एक पॉइंटच्या अगोदर किती येतं? 1 0 म्हणजे इथं 8 येणार. आणि इथं किती येतं? 1 2 आणि तिसरा अंक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणणार 0.008. ते याची किंमत तुम्हाला काढायची. ते तुम्ही सांगणार कमेंट मध्ये की याचं उत्तर काय येईल. आता काढू शकता ना तुम्ही की याचे किती पट आहे, म्हणजे याचा भागाकार करून, जसे की पॉईंट समोर सरकून याचा जर भागाकार केला तर किती पट उत्तर येईल ते तुम्हाला सांगायचं. त्याच्यानंतरचा प्रश्न, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे पहा. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे x ही विषम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती समसंख्या असेल? आता x दिलेलं आहे आणि x हे काय? एक विषम संख्या आहे, ऑड नंबर आहे. x ही विषम संख्या आहे. x ही विषम संख्या आहे आणि तुम्हाला विचारलं की खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 2x + 3, 2x + 3, त्याच्यानंतर दिलेले आहे 2x + 5, 2x + 5, त्याच्यानंतर दिलं 2x - 3, 2x - 3, आणि नंतर दिलं 2x + 4, 2x
+4. तर याची समसंख्या बनवायची आपल्याला, म्हणजे समसंख्या कशी होईल. आता विषम आहे, कोणताही एक अंक विषम घ्या, म्हणजे आपण एकच घेऊ. एक संख्या काय म्हणजे आपण घेऊ देअरफॉर इथं x बरोबर 1 जर घेतला आपण, तर बे याचा जर गुणाकार केला, हे आता कशात असतात, गुणाकारात असतात. या 1 च्या जागी जर 1 घेतला तर बे 2 आणि 3 5. ही पण यायची विषमच, म्हणजे हे उत्तर राहणार नाही. बे आणि 2 आणि 5 7. हे सुद्धा यायला विषम, म्हणजे हे सुद्धा उत्तर राहणार नाही. बे 2 मधून -3 जर केले तर या ठिकाणी उत्तर किती येईल. आता या ठिकाणी उत्तर येणार 2 मधून -3 केले तर -1. -1 आता हे सम आहे का विषम आहे, तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, पण हे सुद्धा काय असणार नाही, आपलं करेक्ट उत्तर असणार नाही. इथं बे आणि 2 मधून जर 4 गेले तर -2. आता दोन्ही ठिकाणी मायनस मायनस आल्यामुळे तुम्हाला होऊ शकतं कन्फ्युजन होईल. मग आपण काय करूया, दुसऱ्या ह्याच्यात आपण या ठिकाणी x च्या जागी 1 न घेता या ठिकाणी 5 घेऊ. 5 पण काही विषय नाही. मग 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10. मग या ठिकाणी प्रत्येक वेळेस 10 आले, तर 10 मध्ये जर 3 ऍड केले तर किती होतील. पहिल्याचं उत्तर होईल 13. दुसऱ्यामध्ये 10 मध्ये 5 जर ऍड केले तर 10 आणि 5 किती होतील, 10 आणि 5 15. त्याच्यानंतर इथं तर 10 मधून 3 जर केले तर 10 -3 बरोबर येतील 7. आणि इथं 10 मधून जर 4 गेले तर 10 -4 बरोबर किती येतील, 10 -4 येतील 6. म्हणजे हीच काय होणार आपली समसंख्या, म्हणजेच आपलं ऑप्शन राहणार 4 नंबरचं बरोबर उत्तर. कशा पद्धतीनं, या x च्या जागी आपण एक विषम संख्या घेतली, त्याचा गुणाकार 2 सोबत केला. पहिल्यांदा गुणाकार केला तर 2 2च येऊ लागला. तर इथं मायनस मुळे होऊ शकतं तुम्ही कन्फ्युज होऊ लागले. पण त्याचंही उत्तर आपण -2 काढलं तर हे सुद्धा काय होतं, समज होतं. मग या ठिकाणी आपण दुसरी संख्या घेतली, 3 घेतली, 5 घेतली, 7 घेतली, कोणतीही घेतली, तर आपण 5 घेतली तर 5 दोन्ही 10, 10 या ठिकाणी येऊ लागले. 10 मध्ये 3 13, 10 मध्ये 5 15, 10 मध्ये 10 तून 3 गेले 7. सर्व विषम म्हणजे येऊ लागल्या. पण शेवटच्या ज्या 4 जर मायनस केले तर 6 येऊ लागलं, म्हणजे उत्तर 4 हे राहणार आपलं बरोबर. त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. काय दिलं की x ही विषम संख्या झाला, खालील कोणत्या संख्याची जोडी सहमूळ संख्या नाही. सहमूळ संख्या पाहिल्या, जोडमूळ संख्या तर समजल्या आता, काल बी बघितलं, आज पण पाहिल्या. आता सहमूळ संख्याची एक जोडी पाहू. आता काय सांगितलं, 4 पर्याय दिलेले तुम्हाला, त्यात विचारलं सहमूळ संख्येची जोडी कोणती नाही. कोणती नाही तर 35 53, 35 53. त्याच्यानंतर 37 73, 37 73. त्याच्यानंतर 36 63, 36 63. नंतर 34 43, 34 43. 4 संख्या दिल्या. याच्या सहमूळ संख्येची जोडी नाही. सहमूळ संख्येची जोडी काय असते, सहमूळ संख्या म्हणजे त्या दोन्हीत कोणताही एक समान विभाजक नसला पाहिजे, एक सोडून. मग याच्यात जर तुम्ही विचार केला तर 35 आणि 53 कोणती एखादी संख्या आहे का जी दोन्हीला भाग जाईल. याला 5 न भागले तर इथं जाणार नाही, याला कोणत्याच संख्येने भाग झाला नाही, म्हणजे ही सहमूळ संख्या असणार. इथं 37 आणि 73 आहे, 7 8 9 10, 7 8 9 10, 37 आणि 73 इथं सुद्धा भाग जाणार नाही. 36 आणि 63 इथं जर पाहिलं तुम्ही, इथं 6 न पण भाग चालला, इथं सुद्धा 6 न भाग चालला, इथं 3 न सुद्धा भाग चालला, इथं सुद्धा 3 न भाग चालला. मग जर भाग जात असेल तर ती काय राहणार नाही, समूळ संख्या राहणार नाही. आणि हेच राहणार आपला आन्सर. इथं एक 34 दिलेले 43, इथं सुद्धा एक शिवाय दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही. मग आपलं उत्तर काय राहणार, सी. 3 नंबरचा आपला पर्याय बरोबर राहणार. त्याच्यानंतर विचारलं तुम्हाला, सर्वात लहान पूर्णांकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी लहान मूळ संख्या. सर्वात लहान मूळ संख्या याचा गुणाकार किती. प्रश्न काय विचारलेला आहे, संयुक्त संख्या माहिती आहे. संयुक्त संख्या काय सांगितलं होतं, एक सोडायचा आणि मूळ संख्या सोडायच्या, अशा सर्व संख्या राहतील संयुक्त संख्या. आणि त्या संयुक्त संख्या किती येतात 1 ते 100 पर्यंत, 74. कारण एक सोडला आणि 25 मूळ संख्या सोडल्या, म्हणजे 26 संख्या जर सोडल्या तर 74 आपल्या संयुक्त संख्या. आणि संयुक्त संख्येत काय सांगितलं, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, सर्वात लहान संयुक्त संख्या ती कोणती होती, संयुक्त संख्या सर्वात लहान. एक राहील का, नाही. एक तर संयुक्त पण नाही, मूळ पण नाही. दुसरी 2 राहतील का, 2 तर मूळ आहे. 3 राहील का, 3 3 राहील का, 3 राहील का, ती पण मध्ये येते. 4 राहील का, 4च राहणार. काय राहणार, 4 राहणार आपलं पहिले संयुक्त संख्या. एक अंकी झाली पण ही.
आता 4च्या नंतर 5, मूळ मध्ये ती 6, 6 राहील संयुक्त 7, मूळ मध्ये ती 8, संयुक्त 9, संयुक्त 10, संयुक्त 10, संयुक्त संयुक्त. पण आपल्याला काय विचारलं? आपल्याला विचारलं होतं सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. आता पहा, सर्वात लहान संयुक्त संख्या किती राहील? 10 राहील. हा विषय सर्वात लहान विषम 2 अंकी विषम 2 अंकी संयुक्त संख्या. इथे 2 अंकी आली 10, पण ती झाली सम. आपल्याला विचारलं विषम. मग 10च्या नंतर 11 मूळ मध्ये येते 12, 12 तर काय समय 13, मूळ मध्ये येते 14, समय म्हणजे 15. ही राहणार आपली सर्वात लहान विषम 2 अंकी संयुक्त संख्या. सर्वात लहान विषम 2 अंकी संयुक्त संख्या. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला घुमवण्यासाठी, तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी विचारला जातो. मग या ठिकाणी पहा, आता काय केलं, सर्वात लहान संख्या विचारली असते फक्त 4. सर्वात लहान समसंख्या विचारली असती 1 अंकी तर 4. सर्वात लहान 2 अंकी संख्या विचारली असती तर 10. सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या विचारली तर ती 15. त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारलं, सर्वात लहान 2 अंकी झालं. नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या काढल्या असता उर्वरित सर्व संख्यांना काय म्हणतात? तुम्ही सांगा याचं उत्तर. प्रश्न क्रमांक किती असेल आपला? 17 नंबरचा. याचं उत्तर तुम्ही सांगा. आतापर्यंत 2 तुम्हाला होमवर्क दिले, तिसरा होमवर्क. कारण आता नेमकंच मागच्याच प्रश्नात तुम्हाला सांगितलं होतं की एक आणि मूळ संख्या वजा केल्यावर कोणत्या संख्या उरतात. मग बाकीच्या उरलेल्या सर्व संख्येला आपण काय म्हणतो तर ते कमेंट मध्ये सांगणार. की 1 सोडला आणि 25 मूळ संख्या सोडल्या तर बाकीच्या उर्वरित ज्या 74 संख्या राहतात त्या संख्येला आपण काय म्हणतो. त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे 1 ते 100 पर्यंत 2 अंकी प्राकृतिक संख्याची संख्या किती? 1 ते 100 पर्यंत 2 अंकी प्राकृतिक संख्याची संख्या किती विचारलं? प्रश्न विचारला होता 2022च्या परीक्षेत. प्राकृतिक संख्या तुम्हाला माहिती पाहिजे की प्राकृतिक संख्या म्हणजेच त्यालाच आपण म्हणतो नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या त्यालाच आपण म्हणतो नॅचरल नंबर. त्यालाच काय म्हणतो? नॅचरल नंबर. हे एकच आहे. नॅचरल नंबर कुठून सुरुवात होतात? 1 पासून इन्फिनिटी पर्यंत. पण आपल्याला विचारलं काय? काय विचारलं? 2 अंकी. आता 2 अंकी सांगा. 1 पासून 100 पर्यंत 100 संख्या आहेत आणि या 100 मधून 1 ते 9 अंक 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 अंक अधिक 100 वाला एक अंक हे जर वजा केले तर आपल्याला 10 हे मायनस होतात आणि हे 10 जर याच्यातून मायनस केले तर आपल्याला 90 संख्या भेटतात. 2 अंकी नैसर्गिक संख्या, प्राकृतिक संख्या, नॅचरल नंबर. काय केलं? 100 पर्यंत किती संख्या असणार? 100 असणार. त्या 100 मधून 1 ते 9 पर्यंतचे 9 अंक आणि एक 100चा 3 अंकावाली संख्या हे 2 वजा केली तर ते 9 आणि एक 100 10. हे 10 वजा केल्याच्या नंतर उरतात किती? 90. मग 90 काय असणार? आपल्या नॅचरल नंबर असणार. पहिल्या 4 अभाज्य संख्येची बेरीज किती असेल? अभाज्य संख्या जसे प्राकृतिक संख्या विचारल्या होत्या नैसर्गिक संख्येच्या जागी. तुम्हाला मागच सांगितलं की जी परीक्षा राहील, स्कॉलरशिपची जी परीक्षा राहील त्याच्यात तुम्हाला डायरेक्ट प्रश्न न विचारता तुम्हाला नैसर्गिक संख्या विचारणार नाही. तुम्हाला नैसर्गिक संख्या नाही विचारणार, तुम्हाला प्राकृतिक संख्या विचारतील. एकच हे पण प्राकृतिक संख्या नाव जरासं स्टँडर्ड देतात. जसं की तुम्हाला फरक विचारणार नाही, काय विचारतील? तफावत विचारतील. तसंच या ठिकाणी तुम्हाला मूळ संख्या न विचारता अभाज्य संख्या विचारतील. मूळ संख्या न म्हणताना काय म्हणतील? अभाज्य संख्या. अभाज्य म्हणजे ज्याला भागत जात नाही अशा संख्या अभाज्य. त्या संख्येला आपण काय म्हणणार? मूळ संख्याच म्हणणार. आपल्याला काय विचारलं? प्रश्न विचारला होता 2021 मध्ये. पहिल्या 4 अभाज्य संख्येची बेरीज. पहिल्या 4 2 घ्या, 3 घ्या, 5 घ्या, 7 घ्या. 7 आणि 3 10, 10 आणि 5 15 आणि 2 17. किंवा 3 आणि 2 5 आणि 5 10 आणि 7 17. कशाही पद्धतीने करा, सोप्या पद्धतीने बेरीज वजाबाकी सोडवायचं. जास्त भर द्या. त्याच्यानंतर काय विचारलं? 2021 मध्ये प्रश्न आला होता, याचं उत्तर येईल 17.
शेवटचा प्रश्न आपला आजचा, ज्याच्यात आतापर्यंत तुम्ही सगळे डाऊट क्लिअर झाले असतील, त्याच्यात शेवटचा प्रश्न काय राहील, कमाल 7 अंकी संख्या आणि किमान 4 अंकी संख्या यामधील फरक. तुम्ही सांगू शकता? कमाल 7 अंकी आणि किमान 4 अंकी. कमाल म्हणजेच मोठी आणि किमान किमान म्हणजेच लहान. 7 अंकी, ही 7 अंकी आणि ही किती अंकी विचारली? 4 अंकी. 4 अंकी संख्या. दोन्ही सांगू शकता तुम्ही. 1 ते 9 पर्यंतचे अंक तुम्हाला, 0 ते 9 पर्यंतचे अंक तुम्हाला याच्यात वापरायचे. आणि आतापर्यंतचे तुम्हाला हे 4 ते 5 प्रश्न कमेंटमध्ये याचे उत्तर द्यायचे आणि ते सांगायचे कशा पद्धतीने ते उत्तर आलेलं असेल, डिटेलमध्ये सांगायचं. तर हे झाले आजचे आपले आपला जो पहिला चॅप्टर आहे, जो पहिला टॉपिक आहे कोणता, संख्या आणि संख्येचे प्रकार, त्याचबरोबर स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत, त्याचे प्रश्न, हे सगळ्या पद्धतीचं आपण क्लिअर केलं. आता दुसरं जे आपली क्लास राहील ती राहील विभाज्यतेच्या कसोट्यावर. कसोट्या सुद्धा तुम्हाला महत्वाच्या आहे, जे की पूर्ण चॅप्टर, जे आता याचे सुरुवातीचे 2-3 जे चॅप्टर राहतील, जे टॉपिक राहतील, या पूर्ण जो सिलेबस आहे तुम्हाला मॅथचा, या पूर्ण सिलेबसमध्ये हे तुम्हाला कामी पडणार आहे. कारण या संख्या असेल, त्याच्यानंतर कसोट्या असतील, किंवा म्हणजे संख्यावरील क्रिया राहतील, म्हणजे बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार, हे तुम्हाला प्रत्येकच ठिकाणी कामी पडणार आहे. त्यामुळं हे चांगल्यात चांगले जे बेसिक राहतं, ह्या बेसिक गोष्टी तुमच्या चांगल्यात चांगल्या असतील, तर तुम्हाला मॅथ समोर जे मॅथ आपण शिकणार आहे, ते मॅथ एकदम सोपं जाईल. तर भेटू पुढच्या क्लासमध्ये, ज्याच्यात आपण पाहणार आहे विभाज्यतेच्या कसोट्या. कसोट्या कशा पाठ करायच्या या ट्रिक आपण त्याच्यात पाहणार आहे. त्याचबरोबर त्या कसोट्यावर कशा पद्धतीचे डायरेक्टली प्रश्न येतात, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी शिकणार आहे.